So hello dear students, welcome to Matrix Science Academy. So in this video we are going to discuss the Computer Science 2. We are going to discuss the CS2 chapter number 4. And what is the name of the chapter? Yes, Introduction to Microcontroller. आता हा चॅप्टर एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि या चॅप्टरचं वेटेज आहे 7 to 8 मार्क्स इन योर बोर्ड एग्जाम. येस, यू हर्ड इट राईट. यू पीपल कॅन स्कोर 7 to 8 मार्क्स इन योर बोर्ड एग्जाम जस्ट बाय कम्प्लिटिंग दिस वन चॅप्टर. हे एक चॅप्टर तुम्ही कंप्लीट करा आणि याच्यामध्ये फक्त मोजून तुम्हाला सांगतो, मोजून बघा, मोजून याच्यामध्ये 4 ते 5 क्वेश्चन्स आहेत. हे 4 ते 5 क्वेश्चन्स करा आणि तुम्ही तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये CS2च्या पेपरमध्ये तुम्ही 7 ते 8 मार्क स्कोर करू शकता. आता याचं बायफर्केशन कसं असतो, याच्यामध्ये एक MCQ विचारला जातो कॉमनली, म्हणजे हे तुम्हाला कॉमन सांगतो. थोडंफार चेंजेस होऊ शकतो, 7 चे 8 मार्क होऊ शकतात, 8 चे 7 मार्क होऊ शकतात. बोर्ड एक्झाममध्ये कधी मार्क्स फिक्स नसतात, कधी वर खाली होतात, असं आपण सांगू शकत नाही. कॉन्स्टंटली हा चॅप्टर तुम्हाला 8 मार्कालाच विचारला जाईल असं तुम्ही सांगू शकत नाही. का? कारण 1-2 मार्क वर खाली होत राहतात, जास्त डिफरन्स येत नाही. 1-2 मार्कांनी डिफरन्स येऊ शकतो. एक MCQ कंपल्सरी असतो, एक क्वेश्चन तुमचा 3 मार्कचा कंपल्सरी असतो आणि एक क्वेश्चन तुमचा 4 मार्कचा कंपल्सरी असतो. ठीक आहे. सो 4 मार्क्स असतो. सो 4 + 3 7 + 1 8 असं तुमचं 7 to 8 मार्क्सचं वेटेज असणारा हा एक चॅप्टर आहे, जे आहे तुमचा इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर. तर आपण हा व्हिडिओ खास मायक्रो कंट्रोलरवरती डिस्कस करू आणि तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये 7 to 8 मार्क्स इझिली अचीव करू. तर मला फक्त तुमच्या एंडवरनं एकच पाहिजे, पूर्ण लेक्चर चालू असताना तुम्ही प्लीज तुमच्याकडे नोटबुक्स ठेवा आणि स्वतःचे नोट्स बनवा. इथं PYQ, मी तुमच्यासमोर आता PYQ आणणार आहे आणि PYQ आणल्यानंतर तुम्ही त्या PYQमधनं स्वतःचे नोट्स काढा. मी जे वर्ड्स सांगतोय तर तुम्ही समजून घ्या आणि कुणी जरी तुम्हाला काही जरी क्वेश्चन विचारला आहे चॅप्टरमधलं, ते 5 क्वेश्चन कुणी जरी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दॅट्स इट. यू कॅन इझिली स्कोर द गुड मार्क्स इन द बोर्ड एक्झाम, दॅट इज 7 to 8 मार्क्स फ्रॉम दिस चॅप्टर. ठीक आहे. ज्या मुलांना 8085, ज्या मुलांना चॅप्टर 2 80-85 वगैरे अवघड जातं, तर त्या मुलांनी खास हे असे छोटे चॅप्टर्स जे आहेत, जसं की चॅप्टर 4 झालं, चॅप्टर 5 झालं, ठीक आहे, मायक्रो कंट्रोलर, नेटवर्किंग टेक्नॉलॉजी, हे चॅप्टर्स तुम्ही चांगलं स्ट्रॉंग करून जा. ठीक आहे. चलो, सो आता हे आहे आपलं चॅप्टर कॉल्ड ॲज इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर. आता इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर हा तुमचा चॅप्टर नंबर 4 आहे. तर हे तुमचा PYQ आहे. डायरेक्ट आपण PYQमधनं डिस्कशन स्टार्ट करूयात. PYQमधनं डिस्कशन केलं की तुम्हाला एक आयडिया भेटेल की बोर्ड एक्झाममध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये काय विचारतात बघा, व्हॉट इज मायक्रो कंट्रोलर, एक्सप्लेन इन शॉर्ट. आता हा क्वेश्चन कधी असा पण येतो. ठीक आहे, व्हॉट इज मायक्रो कंट्रोलर, एक्सप्लेन इन शॉर्ट. कधी असा पण येतो, हा सेम राहतो, व्हॉट इज मायक्रो कंट्रोलर, दे मे टेल यू एक्सप्लेन इट्स ॲडव्हान्टेजेस, एक्सप्लेन ॲडव्हान्टेजेस असं पण सांगू शकतात. किंवा व्हॉट इज मायक्रो कंट्रोलर हा सेम राहतो, क्वेश्चन असं पण येतो, एक्सप्लेन विथ ॲप्लिकेशन्स. म्हणजे मायक्रो कंट्रोलरचे तुम्हाला ॲप्लिकेशन्स पण विचारू शकतात. ठीक आहे. दे मे आस्क यू टू एक्सप्लेन विथ ॲडव्हान्टेजेस, दे मे आस्क यू टू एक्सप्लेन विथ द ॲप्लिकेशन्स. सो क्वेश्चन जसं चेंज होतो तसं आपला आन्सर पण तुम्हाला मॉडिफाय करता आलं पाहिजे. ठीक आहे. चलो, तो आपण हे डिस्कस करू की मायक्रो कंट्रोलर काय आहे आणि मायक्रो कंट्रोलरचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, मायक्रो कंट्रोलर काय आहे, ते सगळं आपण डिस्कस करू. ठीक आहे. चलो, तर मायक्रो कंट्रोलर स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला थोडं बेसिक सांगतो. ठीक आहे, इथं लक्ष द्या, मी तुम्हाला थोडं बेसिक सांगतो. मायक्रो कंट्रोलर स्टार्ट व्हायच्या आधी तुम्हाला थोडं बेसिक्स. आता सगळ्यांना मायक्रो प्रोसेसर काय माहीत आहे, बरोबर? एव्हरीबडी नोज व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे. आता आपण एक काम करू, मायक्रो प्रोसेसर वर्सेस मायक्रो कंट्रोलर असं करू. मायक्रो प्रोसेस वर्सेस मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. तुम्हाला दोघांमधलं डिफरन्स आधी मी तुम्हाला क्लिअर करतो. हे बघा, मायक्रो कंट्रोलर काय असतं माहिती आहे का, एक सिंगल चिप असतो. असा एक सिंगल चिप असेल आणि हा सिंगल चिपमध्ये ना सगळे इंटिग्रेटेड असतात. काय इंटिग्रेटेड असतात, तुमचं मायक्रो प्रोसेसर स्वतः इंटिग्रेटेड असतो. मी शॉर्टमध्ये लिहितो MUP. मी तुम्हाला 8085 शिकवताना सांगितले MUP म्हणजे काय असतं, मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर येतं रॅम, याचं ROM, त्याच्यानंतर एकच चिप आहे बरं का, हे मी बॉक्स ड्रॉ केला, दिस इज अ सिंगल इंटिग्रेटेड चिप. ठीक आहे, दिस इज अ सिंगल इंटिग्रेटेड चिप आणि एकाच चिपमध्ये सगळे असतात. मायक्रो प्रोसेसर पण असतो, रॅम पण असतो, ROM पण असतो. त्याच्यानंतर आपण सांगू शकतो सिरियल पोर्ट्स असतात. ठीक आहे, सिरियल पोर्ट्स असतात आणि इनपुट आउटपुट्स असतात.
हे सगळं गोष्टी मायक्रो प्रोसेसर, रॅम, रॉम, सिरियल पोर्ट्स, इनपुट आउटपुट ऑल आर एम्बेडेड इन वन सिंगल सर्किट. दिस इज कॉल्ड ॲज युअर मायक्रो कंट्रोलर. समजलं तुम्हाला? तर मायक्रो कंट्रोलर एक असा सिंगल इंटिग्रेटेड डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये छोटंसं मायक्रो प्रोसेसर असेल, खूप कमी रॅम आणि खूप कमी रॉम असेल, खूप म्हणजे सिरियल पोर्ट्स पण असतात आणि त्या सिंगल इंटिग्रेटेड चिपला इनपुट आउटपुट पोर्ट्स पण असतात. आता तुम्ही विचार करत असताल की मायक्रो कंट्रोलर हे सगळं ठीक आहे, पण कुठं वापरतो आपण? कुठं वापरतो मायक्रो कंट्रोलर? हे बघा, तुम्हाला सांगतो, मायक्रो कंट्रोलर जे आहेत ना ते आपण खूप ठिकाणीमध्ये, खूप ॲप्लिकेशन्स म्हणजे खूप होम अप्लायन्सेस वगैरेमध्ये पण वापरतो. तुम्हाला माहीत असेल, तुमचा रेफ्रिजरेटर, तुमचं वॉशिंग मशीन झाला, तुमचा मायक्रोवेव्ह ओव्हन झाला, तुमचा AC झाला. आपण आजच्या डेटमध्ये ना ACला टायमर लावू शकतो, माहिती आहे ना सगळ्यांना. एक 5 मिनिटानंतर AC बंद होईल. तुमचा मायक्रोवेव्ह ओव्हन असतो, मायक्रोवेव्ह ओव्हनला आपण एक टायमर लावू शकतो, 2 मिनिटानंतर ओव्हन बंद होईल. आपलं वॉशिंग मशीनला आपण टाईम लावू शकतो. म्हणजे हे सगळे छोटे छोटे काम आहेत. सो दीज ऑल आर कॉल्ड एज द कंट्रोल इनपुट्स, कंट्रोल ऑपरेशन्स आपण सांगू शकतो. बरोबर, हे कंट्रोल ऑपरेशन्स आहेत. आता हे छोटे कंट्रोल ऑपरेशन्सला परफॉर्म करण्यासाठी आपल्याला इंटेलचा एखादा हाय एंड मायक्रो प्रोसेसर लावायची गरज नाही. हे छोटे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपण एक छोटंसं कंट्रोल लावू शकतो, एक छोटंसं काहीतरी सिंगल इंटिग्रेटेड सर्किट लावू शकतो आणि त्या छोटंसं सिंगल इंटिग्रेटेड सर्किटलाच आपण म्हणतो मायक्रो कंट्रोलर. तर जिथं छोटे काम असतात ना, एखादा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये छोटे काम असतात ना, तर ते छोट्या कामांसाठी आपण वापरतो मायक्रो कंट्रोलर. आणि मग मायक्रो प्रोसेसर कधी वापरतो? वेन वी हॅव अ कॉम्प्लेक्स वर्क, right, inside the computer. Now inside the computer, do we perform one to work? No, inside the computer we perform many work. So when we want to perform lot of work, when our space complexity is increased, when the time complexity increase, then we require the microprocessor. ठीक आहे, तुमच्या कम्प्युटर्समध्ये, तुमच्या मोबाईल फोनमध्ये हे इथं सगळं आपण असं मायक्रो कंट्रोलर वापरू शकत नाही. कारण आपला मोबाईल फोन, आपला कम्प्युटर, आपला लॅपटॉप एक काम करत नाही. बरोबर, एक काम करत नाही, भरपूर काम करतात. आणि जिथं भरपूर काम येतो तिथं तुमचा मायक्रो प्रोसेसर येतो. समजलं? मायक्रो प्रोसेसर कुठे येतो? भरपूर काम होताना मायक्रो प्रोसेसर येतो. आणि मायक्रो प्रोसेसरचा कॉस्ट खूप जास्त असतो. 20,000 30,000ला इंटेलचं मायक्रो प्रोसेसर भेटतो रे बापा. तुम्ही काय ते वॉशिंग मशीनमध्ये काय 20-30,000चा मायक्रो प्रोसेसर बसवणार का ते फक्त स्पिन होण्यासाठी? नाही, कॉमन सेन्स. बरोबर. तर त्या केसमध्ये आपण मायक्रो कंट्रोलर लावू, तिथे एक छोटंसं मायक्रो प्रोसेसर असेल. आता काही स्टुडंट्स म्हणतात सर मायक्रो कंट्रोलरमध्ये पण मायक्रो प्रोसेसर आहे. अरे मायक्रो कंट्रोलरमध्ये मायक्रो प्रोसेसर आहे, बट दॅट इज व्हेरी स्मॉल मायक्रो प्रोसेसर विच हॅज ओनली वन फंक्शन. त्याच्याकडे फक्त एकच काम असतो आणि तो एक काम व्यवस्थित करतो. याच्याकडे भरपूर काम असतात आणि हा भरपूर काम व्यवस्थित करतो. समजते तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स? तर हा एक सिंगल इंटिग्रेटेड चिप आहे आणि एकाच चिपमध्ये मायक्रो प्रोसेसर पण आहे, खूप छोटा रॅम आहे, खूप छोटा रॉम आहे, सिरियल पोर्ट्स आहे, इनपुट आउटपुट आहे. त्यालाच आपण म्हणतो मायक्रो कंट्रोलर. आणि मायक्रो प्रोसेसर काय सगळ्यांना माहिती आहे. आता मायक्रो प्रोसेसर काय सगळ्यांना माहिती आहे. जसं की आपण 8085 बद्दल एवढं डिस्कस केलेत. इकडे याचे 20 पिन्स असतात, इकडे याचे 20 पिन्स असतात आणि प्रत्येक पिनचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे. बरोबर, आपण हे सगळं पिन डायग्राममध्ये डिस्कस केलेलं आहे. आय होप सो यू पीपल अंडरस्टूड द डिफरन्स बिटवीन द मायक्रो प्रोसेसर अँड द मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. तर खूप छोटं काम असेल तर मायक्रो कंट्रोलर, आणि जसं कम्प्युटरमध्ये, मोबाईल फोनमध्ये खूप मोठं काम असतो आपल्याकडे, कॉम्प्लेक्स वर्क असतो. कॉम्प्लेक्स वर्क आलं की कोण असणार? आपला मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे. चलो सर, हे क्लिअर असेल तर आता आपण आपला क्वेश्चनकडे येऊ शकतो. तर आपला क्वेश्चन काय सांगतोय? व्हॉट इज अ मायक्रो कंट्रोलर, एक्सप्लेन इन शॉर्ट. आता मी तुम्हाला जे एक्सप्लेनेशन दिले हिथून तुम्हाला हा क्वेश्चनचा आन्सर भेटला असेल. व्हॉट इज मायक्रो कंट्रोलर. आता बुकमध्ये कसं लिहायचं, नोट्समध्ये कसं लिहायचं किंवा पेपरमध्ये कसं लिहायचं ते आपण डिस्कस करूयात. हे बघा, सो हां, हे बघा, अ मायक्रो कंट्रोलर इज अ कंप्लीट मायक्रो प्रोसेसर सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ. आता मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये, मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये, मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये कोण कोण असतात बघा. मायक्रो प्रोसेसर हा स्वतः असतो. त्याच्यानंतर लिमिटेड अमाऊंट ऑफ रॉम. व्हॉट इज लिमिटेड अमाऊंट ऑफ रॉम? खूप कमी रॉम असतो, कारण आपलं काम पण छोटंच काम आहे. आपलं काम काय खूप ॲडव्हान्स काम नाही आहे. ठीक आहे. मग किंवा त्याच्यामध्ये EPROM असतो. नाव व्हॉट इज EPROM? सगळ्यांना माहिती आहे. इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी तुम्ही 11th शिकला असताल तुमचा फंक्शनल कंपोनंट्स ऑफ PC फंक्शनल हार्डवेअर पार्ट्स ऑफ PC इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरीचं काय आहे प्लस पॉईंट? तुम्ही समजा इलेक्ट्रिसिटी गेली, लाईट कट झाली तरी तुमचा डेटा लॉस होत नाही. दॅट इज कॉल्ड एज इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ठीक आहे. त्याच्यानंतर रॅम असतो, एक छोटासा रॅम असतो, इनपुट आउटपुट पोर्ट्स असतात. अँड हे सगळं कसं कुठं असतो? बिल्ड ऑन अ सिंगल इंटिग्रेटेड सर्किट. हे सगळं एकाच सर्किटमध्ये असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे एकच सर्किट आहे. या एकाच सर्किटमध्ये इथं मायक्रो प्रोसेसर पण असणार, इथं इनपुट आउटपुट पोर्ट्स असणार, इथं सिरियल पोर्ट्स असणार, इथं रॅम असणार, रॉम असणार. हे सगळं काय एकाच सर्किटवरती, आणि त्या एकाच सर्किटला आपण काय म्हणतो? मायक्रो कंट्रोलर.
काय म्हणतो त्याला? मायक्रो कंट्रोलर. छोटे छोटे काम करायचं असेल तर मायक्रो कंट्रोलर, खूप मोठं ॲडव्हान्स कॉम्प्लिकेटेड काम करायचं असेल कम्प्युटरमध्ये वगैरे तर मायक्रो प्रोसेसर. समजलं सगळ्यांना? ठीक आहे, हे पूर्ण क्लिअर कसं करता येईल? ठीक आहे, चलो. हां, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, मायक्रो कंट्रोलर इज इन फॅक्ट मायक्रो कम्प्युटर. हां, आपण मायक्रो कंट्रोलरला मायक्रो कम्प्युटर पण सांगू शकतो. मायक्रो म्हणजे काय? व्हेरी स्मॉल. सो इन शॉर्ट अ मायक्रो कंट्रोलर इज अ व्हेरी स्मॉल कम्प्युटर. का बरं स्मॉल कम्प्युटर? कारण तो एकच काम करतोय, तो पण व्यवस्थित करणार. ठीक आहे, बट इट इज कॉल्ड सो बिकॉज इट इज यूज टू परफॉर्म कंट्रोल फंक्शन्स. येस, सो बाय युझिंग मायक्रो कंट्रोलर वी कॅन परफॉर्म स्मॉल कंट्रोल फंक्शन. छोटे छोटे कंट्रोल फंक्शन्स परफॉर्म करू शकतो. कॉमन सेन्स आहे की नाही? वॉशिंग मशीनमध्ये कोण एखादा इंटेलचा हाय एंड मायक्रो प्रोसेसर लावणार का? ते फक्त वॉशिंग मशीन ऑपरेट करण्यासाठी. कॉमन सेन्स. वॉशिंग मशीन भेटतो तुमचा 15,000चा आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसवलं मायक्रो प्रोसेसर इंटेल कोर i5चं 25,000चं. काय सेन्सच नाही ना त्याच्यामध्ये. मायक्रो कंट्रोलर वापरू शकतो आपण. मायक्रो कंट्रोलर काय करेल? आपलं कंट्रोल फंक्शनच्या हिशोबाने तो त्याचं काम करेल. जसं की स्पिन झाला, आता मला माहीत नाही वॉशिंग मशीनमध्ये काय काय असतात, भरपूर ऑप्शन्स असतात नाही का वॉशिंग मशीनमध्ये. तर भरपूर ऑप्शन्स ते कंट्रोल कोण करतं? हू इज गोइंग टू कंट्रोल? आपण तर ऑपरेट करतो, पण ते मशीनमध्ये ते मोटर फिरवणं, ते आतमध्ये कंट्रोल करणं, पाणी भरणं, हे सगळं मायक्रो कंट्रोलर सगळं काम करतो. समजलं मला? आत्ता समजलं मायक्रो कंट्रोलर काय आहे. ठीक आहे, चलो. द डिझायनर of microcontroller identify all the needs to build on a simple microprocessor system and puts as many as possible on a single IC. तर जो डिझायनर असतो, जो मायक्रो प्रोसेसर बनवतो, तो आधी बघतो की रिक्वायरमेंट्स काय काय आहेत आणि रिक्वायरमेंट्सच्या हिशोबाने आपण आपला सिंगल इंटिग्रेटेड चिप बनवतो. पण मायक्रो प्रोसेसर बनवताना आपलं असं काही रिक्वायरमेंट नसतात. आपण कॉमनली सगळ्या कामसाठी मायक्रो प्रोसेसर बनवतो. पण मायक्रो कंट्रोलर वी मेक ॲज पर आर रिक्वायरमेंट्स. समजलं सगळ्यांना? ठीक आहे, चलो. तर इथपर्यंत तुमचं क्लिअर असेल. हां, त्याच्यानंतर थोडं स्क्रोल करूया त्याला आपण. हां, नेक्स्ट पॉईंट काय? फॉर एक्झाम्पल, अ मायक्रो कंट्रोलर मस्ट इन्क्लूड फुल ऑर नियरली फुल इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टँडर्ड मायक्रो प्रोसेसर. आता मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये काय काय असतो? एक स्टँडर्ड मायक्रो प्रोसेसर असला पाहिजे, एक रॉम, एक इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, एक रॅम, पॅरल इनपुट आउटपुट पोर्ट्स असले पाहिजे, टायमर असला पाहिजे, एक क्लॉक असतो. आता टायमर, क्लॉक हे सगळं काउंटडाऊन करतात, आणि सिरियल पोर्ट्स. तर हे सगळे असतात मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये एका सिंगल चिपवर. समजलं? अ मायक्रो कंट्रोलर इज मोर कॉम्प्लेक्स दॅन मायक्रो प्रोसेसर बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ मेनी इनपुट आउटपुट कंपोनंट्स. हा मायक्रो कंट्रोलर तुमचा थोडा कॉम्प्लेक्स असतो, पण त्याचं ॲप्लिकेशन्स आणि त्याचं डिझाईन एवढं कॉम्प्लेक्स नसतो. पण मायक्रो कंट्रोलर जे आहे, ठीक आहे, त्याला भरपूर इनपुट आउटपुट असल्यामुळं थोडं कॉम्प्लेक्स होऊन जातो. ठीक आहे, बाकी काही नाही. आणि ॲक्च्युअलमध्ये तो एक त्याच्यामध्ये कंट्रोल फंक्शन्स खूप कमी असतात. एक्झाम्पल काय तुमच्याकडे आहे बघा? एक्झाम्पल काय तुमच्याकडे? जसं की तुमच्याकडे आहे इंटेल 8048. आता इंटेलचं मायक्रो प्रोसेसर तर आहेच, इंटेल कंपनीने मायक्रो कंट्रोलर पण बनवलेत, जसं की इंटेल 4048, इंटेल 8051, इंटेल 8052. सो दीज ऑल आर नथिंग बट दीज ऑल आर द मायक्रो कंट्रोलर्स. आय होप सो. अँड व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर? इंटेलचं पहिलं मायक्रो प्रोसेसर सगळ्यांना माहिती आहे, विच वॉज अ 4 बिट मायक्रो प्रोसेसर. बरोबर, 4004. मग सेकंड बिटमध्ये काय आलं? बरोबर, 8008. मग आला तुमचा 8085. बरोबर, मग आला तुमचा 8086. बरोबर, हे सगळं काय तुमचं? हे सगळं तुमचं मायक्रो प्रोसेसर आहे. दीज ऑल आर युअर मायक्रो प्रोसेसर अँड दीज ऑल आर युअर मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे, दीज ऑल आर युअर मायक्रो कंट्रोलर. सो आय होप सो एव्हरीबडी अंडरस्टूड द डिफरन्स बिटवीन द मायक्रो प्रोसेसर अँड द मायक्रो कंट्रोलर. डिफरंट आहेत, बरोबर, डिफरंट आहेत. याचं छोटं काम असतं, याचं मोठं काम असतं, असं पण लक्षात ठेवलं तरी चालेल. चलो, हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. आता एक्झाममध्ये अजून काय विचारू शकतात? सेकंड क्वेश्चन बघूयात आपण. आता सेकंड क्वेश्चन बघा, बोर्ड एक्झाममध्ये विचारलेलं आहे. मार्च 24 मध्ये हा क्वेश्चन विचारलाय. कधी? मार्च 24 मध्ये हा क्वेश्चन विचारलाय. डिफाईन मायक्रो कंट्रोलर. आता डिफाईन विचारलं की सगळं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हे बघा, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला डिफाईनमध्ये लिहिता आलं पाहिजे. हे डेफिनेशन आणि थोडंफार इन्फॉर्मेशन ऑफ मायक्रो कंट्रोलर. तर डिफाईन म्हटलं तर हे सगळं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. PDF दिसतं ना सगळ्यांना क्लिअर? व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल मी, बरं का. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हा PDF भेटून जाईल जर क्लिअर दिसत नसेल तर. ठीक आहे, हां, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असं आहे बघा. हां, डिफाईन मायक्रो कंट्रोलर, स्टेट एनी 4 ॲडव्हान्टेजेस. डिफाईन म्हटलं की हे सगळं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता क्वेश्चन काय बघा बरं. डिफाईन मायक्रो कंट्रोलर, स्टेट एनी 4 advantages of the same over microprocessor based system.
तर तुम्हाला करायचं काय, तुम्हाला इथं मायक्रो कंट्रोलर डिफाईन पण करायचं आहे आणि त्याचे 4 ॲडव्हान्टेजेस पण लिहायचे. ठीक आहे, मायक्रो कंट्रोलर काय करायचं आहे, डिफाईन पण करायचे आणि त्याचे 4 ॲडव्हान्टेजेस पण लिहायचे. ठीक आहे, चलो डिफाईन आपण ऑलरेडी बघितलं आहे. अ मायक्रो कंट्रोलर इज अ कंप्लीट मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे, a microcontroller is a complete microprocessor system consisting of microprocessor, limited amount of RAM, parallel input outputs built on a single integrated circuit. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे ॲडव्हान्टेजेस माहिती पाहिजेत. चलो ॲडव्हान्टेजेस काय काय डिस्कस करूयात बरं. सगळ्यात पहिला ॲडव्हान्टेज काय, द कॉस्ट ऑफ मायक्रो कंट्रोलर इज लेस दॅन द मायक्रो प्रोसेसर. तर तुमचा मायक्रो कंट्रोलरचा कॉस्ट जे असतो ना ते मायक्रो प्रोसेसरच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी असतो, कारण त्याचं काम एकच आहे ना, मग त्याला जास्त आणि त्याच्यामध्ये रॅम पण जास्त नाही आहे, इनपुट पोर्ट्स पण जास्त नाही आहे, सिरियल पोर्ट्स जास्त नाही आहेत, तर त्याचा कॉस्ट कमी होतो. ठीक आहे, अ मायक्रो कंट्रोलर हॅज मोर इनपुट आउटपुट कंपोनेंट्स इन मायक्रो प्रोसेसर बेस सिस्टम. मायक्रो प्रोसेसरला इनपुट आउटपुट खूप कमी असतो, पण मायक्रो कंट्रोलरला खूप जास्त इनपुट्स असतात. मायक्रो कंट्रोलर कॅन बी यूज्ड इन वाईड व्हेरायटी ऑफ इंटेलिजंट प्रोडक्ट्स सच ॲज इन पर्सनल कम्प्युटर कीबोर्ड्स. आपण काही स्किप नाही ना केलं, मला असं वाटतं काहीतरी आपण स्किप करतोय, नाही बरोबर आहे. ठीक आहे, ॲडव्हान्टेजेस आपण बघतोय. तर मायक्रो कंट्रोलर्स कॅन बी यूज इन वाईड व्हेरायटी ऑफ इंटेलिजंट प्रोडक्ट्स सच ॲज पर्सनल कम्प्युटर कीबोर्ड्स. आता पर्सनल कम्प्युटर कीबोर्ड्समध्ये काय, आपण तर ASCII कीवर्ड्स टाईप करतो, पण ते ASCIIला BCDमध्ये कन्वर्ट करतं कोण माहिती ना सगळं. आपल्याला ABCD माहिती आहे, कम्प्युटरला ABCD माहिती आहे का, नाही. कम्प्युटर अंडरस्टँड्स ओनली झिरोज अँड वन्स. त्याला कन्वर्ट करण्याचं काम कोण करतो, मायक्रो कंट्रोलर करतो. ठीक आहे, मायक्रोप्रोसेसर बेस सिस्टम कॅनॉट बी यूज इन सच इंटेलिजंट प्रोडक्ट्स. तर आपण मायक्रोप्रोसेसर आता हे छोटे छोटे इंटेलिजंट प्रोडक्ट्स असतात ना, या छोट्या छोट्या कामासाठी तुम्ही एखादा हाय एंड मायक्रोप्रोसेसर आणताल का, नाही. मेनी लो कॉस्ट प्रोडक्ट्स सच एज इलेक्ट्रॉनिक टॉईज, इलेक्ट्रिक ड्रिल्स, मायक्रोवेव्ह अवन्स, VCR म्हणजे काय असतो रे, व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर्स. बरोबर, VCR व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर्स आर बेस्ड ऑन मायक्रो कंट्रोलर्स. दिस इज नॉट द केस विथ मायक्रोप्रोसेसर बेस्ड सिस्टम. तर मायक्रो कंट्रोलर्स कुठं आणतो आपण, छोट्या छोट्या कामासाठी, इंटेलिजंट प्रोडक्ट्स, छोटे छोटे काम, छोटे छोटे टायमर्स, हे तर आपण मायक्रो कंट्रोलरला आणतो. आणि वेन वी हॅव द कॉम्प्लेक्स वर्क, वेन वी हॅव द कॉम्प्लेक्स डिझाईन, वेन वी हॅव लॉट ऑफ वर्क, वेन वी हॅव टू परफॉर्म मेनी ऑपरेशन्स ॲट सेम टाइम, वेन वी वॉन्ट टू डू द मल्टीटास्किंग, वेन वी वॉन्ट टू डू द मल्टी प्रोग्रामिंग, इन दॅट केस वी विल ब्रिंग द मायक्रो प्रोसेसर. समजते सगळ्यांना. ठीक आहे, जर तुम्हाला हे सगळं क्लिअर होत नसेल तर तुम्हाला एक थोडं तुम्हाला पुढे घेऊन जातो. एक क्वेश्चन असतो बघा, जे बोर्ड एक्झाममध्ये खूप कॉमनली विचारतात, डिफरन्शिएट बिटवीन मायक्रो कंट्रोलर अँड मायक्रो प्रोसेसर. हा डिफरन्स खूप कॉमनली बोर्ड एक्झाममध्ये विचारतात आणि हे लेटेस्ट विचारलेलं क्वेश्चन आहे बरं का, मार्च 2022 विचारलेला क्वेश्चन आहे. हा कधी विचारले तुम्हाला हा क्वेश्चन, मार्च 2022 विचारलेला क्वेश्चन आहे. तर तुमच्या बोर्ड एक्झामसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर मायक्रो कंट्रोलर काय, मायक्रो कंट्रोलर इज अ चिप विच इज कॉल्ड एज सिंगल चिप कम्प्युटर. एकच चिप असतो आणि एकाच चिपमध्ये सगळे इंटिग्रेट असतात. अ मायक्रो प्रोसेसर इज अ जनरल पर्पज डिव्हाइस विच इज कॉल्ड एज CPU. हा तुमचा मेन ब्रेन आहे कम्प्युटरचा. ठीक आहे, मायक्रो प्रोसेसर हा नाही तर तुमचा CPU काहीच नाही. मायक्रो कंट्रोलर इन्क्लुडेड रॅम, इनपुट आउटपुट पोर्ट्स, ROM, टायमर इन अ सिंगल चिप. पण इकडे तसं नसतात. मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये काय सगळे येतात का, नाही. मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये सगळे येत नाही. मायक्रो प्रोसेसर डू नॉट कंटेन इनपुट आउटपुट पोर्ट्स, टायमर, मेमरीज एक्सेट्रा. आता मेमरी तुमचा मदरबोर्ड जर तुम्ही बघितलं ना, मदरबोर्डमध्ये तो तुमचा मायक्रो प्रोसेसर असतो आणि मायक्रो प्रोसेसर नंतर मायक्रो प्रोसेसरच्या बाहेर रॅम, ROM सगळं असतं. पण इकडे तसं नसतो. इकडे मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्येच सगळे आहेत. मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्येच तुम्हाला सगळं भेटून जाईल. समजतं तुम्हाला. मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टम इज डिझाईन इज सिम्पल अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. याचं डिझाईन सिम्पल आहे, याचं डिझाईन सिम्पल आहे, पण त्याला भरपूर इनपुट आउटपुट असल्यामुळे कधी कधी तो कॉम्प्लिकेट पण होऊन जातो, जसं आपण आधीचा पॉईंटमध्ये डिस्कस केलं. पण आता आपण इथं काय डिस्कस करतोय, त्याचं डिझाईनबद्दल डिस्कस करतोय. बरोबर, तर त्याचं डिझाईन कसं असतो, सिम्पल असतो. पण त्या कंपॅरिझनमध्ये मायक्रो प्रोसेसरचा डिझाईन कॉम्प्लेक्स असतो. मायक्रो कंट्रोलरचा डिझाईन इझी असतो. बरोबर, मायक्रो कंट्रोलरचा डिझाईन इझी असतो. मी डिझाईनबद्दल बोलतोय, याच्या आधी आपण अजून एक पॉईंट डिस्कस केले, कन्फ्यूज होऊ नका. आय एम टॉकिंग अबाउट डिझाईन. सो मायक्रो कंट्रोलर इज सिम्पल टू डिझाईन अँड इज कॉस्ट इफेक्टिव्ह. व्हॉट डू मीन बाय कॉस्ट इफेक्टिव्ह, कमी पैसे लागतात त्याला, कॉस्ट कमी खर्चामध्ये होतो. पण इथं आपल्याला खूप जास्त पे करावा लागतो, कारण मायक्रो प्रोसेसर आहे. हा मायक्रो प्रोसेसर भरपूर काम करतो ना, सो इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड त्याचा डिझाईन पण कॉम्प्लेक्स असतो. मायक्रो कंट्रोलर हॅव नो ॲडव्हान्टेजेस ऑफ डिझायनिंग रॅम, ROM अँड इनपुट आउटपुट पोर्ट्स. तर का बरं ॲडव्हान्टेज का नाही आहे, नो ॲडव्हान्टेज सांगितले. कारण आपण मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये खूप कमी रॅम ठेवतो, खूप कमी ROM ठेवतो. काय फायदा एवढं कमी ROM, एवढे कमी रॅम ठेवून, आपण त्याचा जास्त वापरच करू शकत नाही. बरोबर, पण इथं मायक्रो प्रोसेसर हॅव ॲडव्हान्टेज ऑफ वर्सॅटॅलिटी सच दॅट द डिझायनर कॅन डिसाईड द अमाऊंट ऑफ रॅम अँड ROM. आता मायक्रो प्रोसेसरमध्ये ना आपण डिसाईड करू शकतो 8 GB रॅम ठेवायचा का 12 GB रॅम ठेवायचा का 16 GB रॅम ठेवायचा, हे आपल्यावरती असतो. आपण मायक्रो प्रोसेसरमध्ये
डिसाईड करू शकतो की किती मेमरी ठेवलं पाहिजे. पण कॅन बी डिसाईड युअर मेमरी. इथं जास्त मेमरी ठेवून काय फायदा आहे का तुमचा? नाही, फक्त कॉस्ट वाढणार पण तुमचा काय फायदा नाही आहे. सो मायक्रो कंट्रोलर हॅव नो ॲडव्हान्टेज ऑफ डिझायनिंग मोर मेमरी, मोर रॉम, मोर रॅम. बट मायक्रो प्रोसेसर हॅव द ॲडव्हान्टेज ऑफ डिझायनिंग मोर मेमरी बिकॉज दे कॅन बी इन्क्रीज्ड और दे कॅन बी डिक्रीज्ड ॲज पर द रिक्वायरमेंट्स. सो ॲज पर द रिक्वायरमेंट्स वी कॅन इन्क्रीज देम और वी कॅन डिक्रीज देम. ठीक आहे, चलो. सो हे क्वेश्चन वाटलं तर तुम्ही नोट करून घ्या. मी तर म्हणतोय लेक्चर चालू असतानाच तुम्ही सगळं व्हिडिओ थोडा पॉज करून हे सगळं तुम्ही रिवाईज करून घ्या. नंतर टाईम भेटणार नाही जास्त, तर आत्ताच थोडं व्हिडिओ पॉज करून घ्या. 4च पॉईंट आहेत. 3 मार्काला विचारतात. किती मार्काला येईल हे क्वेश्चन? 3 मार्काला. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? हे तर आपलं झालं होतं ॲडव्हान्टेजेस. हां, नाव दिस क्वेश्चन. हे बघा किती वेळा विचारलं हा क्वेश्चन. बघा आता मी काय बोलू या क्वेश्चनवरती. मी बघा दिसतं ना सगळ्यांना क्वेश्चन. हां, गिव्ह एनी 8 फीचर्स ऑफ 8051. भरपूर मुलांना वाटतं 8051 हा एक मायक्रो प्रोसेसर आहे. 8051 जसं आपलं डिस्कशन झालं, 8051 इज अ मायक्रो कंट्रोलर. आता प्लीज मला विचारू नका की मायक्रो कंट्रोलर काय. आत्तापर्यंत किती मिनटं झाले आपण लेक्चर स्टार्ट करून? 20 मिनटं झाले, बरोबर. आता ॲप्रॉक्स 20 मिनटं आपण डिस्कस केलेत की मायक्रो कंट्रोलर काय. आता मी तुम्हाला मायक्रो कंट्रोलरबद्दल काय सांगणार नाही, फक्त आता मायक्रो कंट्रोलरबद्दल आपण पुढे डिस्कस करत जाऊ, म्हणजे टाईम कमी कन्झ्युम होईल. ठीक आहे, चलो. तर आता इथं बघा 8051 म्हणजे मायक्रो कंट्रोलर. हा 8051 एक मायक्रो कंट्रोलर आहे. हा 8051 काय एक मायक्रो कंट्रोलर आहे. तर त्याचे फीचर्सबद्दल विचारले तर तुम्ही बघा बरं काय सांगू. आता बोर्ड एक्झाम मार्च 23 मध्ये पण विचारले, मार्च 2024 मध्ये पण विचारले. ठीक आहे, सो सी आता हे एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे, तुम्हाला हे पॉईंट्स लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, जर तुम्ही मायक्रो कंट्रोलर घेतलं, द 8051 मायक्रो कंट्रोलर हॅज अ 8-bit ALU. व्हॉट इज ALU? ALU स्टँड्स फॉर अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट. ALU म्हणजे काय? अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट विच परफॉर्म्स द अरिथमेटिकल ऑपरेशन्स अँड लॉजिकल ऑपरेशन्स विच हेल्प्स इन द डिसिजन मेकिंग. तर मायक्रो कंट्रोलरकडे 8-bit ALU असतो. द 8051 हॅज अ 4 KB. K म्हणजे KB असतो. ठीक आहे, K म्हणजे किती असतो? KB. मग त्याला 8-bit तुम्ही मल्टिप्लाय करा. ठीक आहे, 4K × 8 असं करू शकता. ठीक आहे, तर 8051 हॅज अ 4 KB ऑफ रॉम ऑर EPROM, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. बरोबर. तर हे व्हॅल्यूज लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. 8051चा रॉम किती असतो रे? 8K म्हणजे 8 KB. त्याचं कॅल्क्युलेशन पण लिहा. 8K 4K × 8-bit. आता 4K का लिहितो आपण? 4K आता माहिती तुम्हाला हे कन्व्हर्जन तुम्हाला ऑफलाईन लेक्चरमध्ये सांगितलं असेल मी. 1 bit म्हणजे 0 किंवा 1. 8 bits म्हणजे 1 byte असतो. तर त्या रेशोने आपण हे केले. ठीक आहे, 8 bit म्हणजे 1 byte असतो असं. तर आपण त्याला KB मध्ये कन्वर्ट करायला 1 byte मल्टिप्लाय करतो, म्हणजे 8 bit मल्टिप्लाय करतो. सोडा, हे कॅल्क्युलेशन कॉम्प्लेक्स आहे, सोडून द्या. मी तुम्हाला ऑलरेडी ऑफलाईन लेक्चरमध्ये सांगितलेले आहे. समजलं तर ठीक आहे, नाहीतर सोडून द्या. आपल्याला हे सगळं घेणं देणं नाही, आपल्याला फक्त व्हॅल्यू लक्षात ठेवले पाहिजेत. द 8051 हॅज अ 4 KB रॉम. द 8051 हॅज अ 128 byte रॅम. आता रॅम हे सगळं तुम्हाला हळूहळू कळेल. ठीक आहे, रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी, रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. रॅम म्हणजे काय असतो रे? एक्झाममध्ये फुल फॉर्म पण लिहा बरं का, एक्झामिनरला वाटेल की बाबा हा ब्रॅकेटमध्ये आणि फुल फॉर्म पण लिहिली. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. ठीक आहे, रँडम ॲक्सेस मेमरी किती असतो? 128 bytes. इट हॅज ड्युअल 16-bit टायमर इव्हेंट काउंटर. तर याच्यामध्ये 16 bitचा टायमर असतो, इव्हेंट काउंटर. इट हॅज अ 32-bit इनपुट आउटपुट लाईन्स. आता मायक्रो कंट्रोलर आहे ना, तर मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये सगळे असतात. इट हॅज अ 32-bit इनपुट आउटपुट लाईन्स फॉर 8-bit इनपुट आउटपुट पोर्ट्स. इट कॅन ॲड्रेस अप टू 64 KB ऑफ प्रोग्राम मेमरी. आता 2 मेमरी असतात, प्रोग्राम मेमरी, डेटा मेमरी. हे तुम्हाला पुढे येईल. प्रोग्राम मेमरी काय असतो, डेटा मेमरी काय असतो, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सांगेलच मी. प्रोग्राम मेमरी म्हणजेच तुमचा रॅम असतो आणि प्रोग्राम मेमरीज म्हणजे तुमचा रॉम असतो आणि डेटा मेमरी म्हणजे तुमचा रॅम असतो. हे तुम्हाला पुढे कळेल 2 मिनिटांनी. इट कॅन ॲड्रेस अप टू 64 KB ऑफ डेटा मेमरी. तेच. इट हॅज अ पॉवरफुल इन्स्ट्रक्शन सेट. हां, इट हॅज अ पॉवरफुल इन्स्ट्रक्शन सेट कन्सिस्टिंग ऑफ 111 इन्स्ट्रक्शन. तर 8051ला असतो 11 इन्स्ट्रक्शन. जसं आपण मायक्रो प्रोसेसर 8085 समजण्यासाठी आपण बघितलेत ना 8085 इन्स्ट्रक्शन सेट. बरोबर, 8085 इन्स्ट्रक्शन जर आपण बघितले ना, तर का बघितले? टू अंडरस्टँड द मायक्रो प्रोसेसर 8085. सिमिलरली टू अंडरस्टँड द मायक्रो कंट्रोलर 8051 वी नीड टू अंडरस्टँड फर्स्ट 111 इन्स्ट्रक्शन सेट. जर तुमचं 111 इन्स्ट्रक्शन सेट क्लिअर असेल तर तुम्ही मायक्रो कंट्रोलरबद्दल स्टडी करू शकता. समजते सगळ्यांना? इट हॅज 2 एक्सटर्नल इंटरप्ट्स. नाउ व्हॉट इज इंटरप्ट? आपण ऑलरेडी डिस्कस केले. एक्सटर्नल सिग्नल. बरोबर, इंटरप्ट म्हणजे काय असतो? एक्सटर्नल सिग्नल. ठीक आहे, तर याला इंटरप्ट किती असतात? इंटरप्ट याला असतात 2.
लक्षात राहू दे, ठीक आहे. इंटरप्ट किती असतात? 2 इंटरप्ट असतात त्याला. हां, त्याच्यानंतर द 8051 हॅज अ क्लॉक अप टू 12 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी. याचा क्लॉकचा फ्रिक्वेन्सी किती असतो? मेगाहर्ट्ज, ठीक आहे. आणि हर्ट्स म्हणजे इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युटेड पर सेकंड, इन्स्ट्रक्शन सायकल्स एक्झिक्युटेड पर सेकंड, राईट. अँड इट हॅज अ फुल फीचर्ड सिरियल पोर्ट. तर हे सगळे फीचर्स तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 4 मार्काला क्वेश्चन येतात आणि 4 मार्काला तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. जर तुम्ही 4 मार्काला हे सगळं लिहिलं तर इझिली यू कॅन गेट 4 आउट ऑफ 4 मार्क्स. क्लिअर एव्हरीबडी? स्क्रीनशॉट काढून घ्या. हे समजलं तर ठीक आहे, नाही तर रट्टा मारण्याशिवाय तुमच्याकडे ऑप्शन नाही. कारण काय, हे व्हॅल्यूज तुम्ही चेंज करू शकत नाही. आता मी याच्यामध्ये काय एक्सप्लेन करू? आय कॅनॉट चेंज, राईट. मी याच्यामधलं काही व्हॅल्यू चेंज करू शकतो? नाही करू शकत, कारण हे फीचर्स आहे 8051चा, ठीक आहे. सो तुम्हाला हे माहीतच पाहिजे. न बघता 2-3 लिहून काढा, होऊन जाईल तुमचं प्रिपरेशन. का इम्पॉर्टंट आहे? कारण बघा बोर्ड्समध्ये किती वेळा विचारले. नेक्स्ट, हां, आता हा क्वेश्चन एक इम्पॉर्टंट आहे बघा. हां, 8051 आता आपण जे बघितलं ना 8051 ज्याचे फीचर्स, 8051 काय रे? मायक्रो कंट्रोलर आहे. तर आपण आता जस्ट 8051चे फीचर्स बघितलेत. आता आपण 8051चं मेमरी मॅपिंग बघूयात. त्याचं मेमरी मॅपिंग कसं असतो ते आपण बघूयात. आता फॉर अ काइंड इन्फॉर्मेशन, मेमरी मॅपिंग थोडं कॉम्प्लेक्स आहे, पण मेमरी मॅपिंग तुम्हाला फक्त कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करायचं की मेमरी मॅपिंगचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. तुम्हाला मेमरी मॅपिंगच्या आतमध्ये जायचं नाही आहे, ते तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, ते तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये असेल. पण आत्ता फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे? मेमरी मॅपिंग म्हणजे हे मेमरी मॅपिंगचा डायग्राम तुम्हाला थोडं डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे आणि याचं कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे, कसं आपण फॉर्म केलं ते, ठीक आहे. सो यू कॅन पे अटेन्शन हिअर. द 8051 ॲड्रेस हॅज 2 सेपरेट मेमरी स्पेस. वन इज द प्रोग्राम मेमरी स्पेस, वन इज द डेटा मेमरी स्पेस. थोडं डायग्राम बघून घेऊ आपण. हां, आता हे तुम्ही बघा बरं. हे डायग्राम तुम्हाला न बघता काढता आला पाहिजे. 4 मार्काला हा क्वेश्चन विचारतात. प्रोग्राम मेमरी काय असतो? तुमचा रॉम असतो. दिसतंय तुम्हाला? सो व्हॉट इज प्रोग्राम मेमरी? प्रोग्राम मेमरी इज नथिंग बट युअर रॉम अँड युअर डेटा मेमरी इज युअर रॅम. ठीक आहे, मी बहुतेक उलटं सांगितलं होतं ते फीचर्समध्ये. थोडं करेक्ट करा. प्रोग्राम मेमरी म्हणजे काय असतो? रॉम असतो, ठीक आहे. आणि डेटा मेमरी म्हणजे काय असतो? रॅम असतो. आता रॉम काय असतो माहिती आहे का? रॉम फक्त रीड मेमरी असतो बरं का. रॉम काय असतो? फक्त रीड मेमरी असतो, लक्षात घ्या. आणि रॅम काय असतो माहिती आहे का? रॅम असतो तुमचा रीड मेमरी अँड राईट मेमरी. रीड ऑर राईट, याला आपण म्हणतो रीड ऑर राईट मेमरी. लक्षात राहू द्या, ठीक आहे, नेहमी लक्षात राहू द्या. रॉम इज ओनली रीड मेमरी बट युअर रॅम इज रीड ऑर राईट मेमरी. तर हे सेम डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. सिम्पल आहे डायग्राम. तर काय करायचं? 0 0 0 0 पासून स्टार्ट करायचं आणि एफ 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 पर्यंत जायचं. आणि याच्या बॉक्समध्ये काय हे इंडिकेट करतं तुम्ही इथून इथपर्यंत जाताय, बरोबर. हे 2/2 असे ॲरो इंडिकेट करतात मेमरी. आता आपण 0 0 0 पासून एफ 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 पर्यंत सगळे लिहू शकत नाही, खूप मोठा डायग्राम होईल ते, म्हणून आपण असा डॅश इंडिकेट करतो. सो हिअर वी कॅन राईट अप टू 64K ऑफ एक्सटर्नल रॉम. इथं रॉममध्येच आपल्याकडे 60Kचं सेपरेट रॉम असतो आणि 4Kचं अजून एक सेपरेट रॉम असतो. आत्ताच आपण डिस्कस केला ना फीचर्समध्ये. तर आपण फीचरमध्ये जे डिस्कस केलं ते फक्त आपण डायग्रामच्या फॉर्ममध्ये लिहितो. इथं डेटा मेमरी काय असतो? डेटा मेमरीमध्ये 64Kचं रॅम असतो आणि काही स्पेशल रजिस्टर्स असतात आणि 128चं रॅम 128 बाईटचं रॅम असतो. तर इथं ॲड्रेस फक्त लक्षात ठेवा. हे 1-2दा तुम्ही प्रॅक्टिस करा, बाकी तुमचं लक्षात राहून जाईल, ठीक आहे. आता आपण फीचरमध्ये जे डिस्कस केलं तेच आपण आता इथं बघतोय, ठीक आहे. तर आता आपण जे डायग्राम ड्रॉ केले तर फक्त ते डायग्रामला एक्सप्लेन पण करता आला पाहिजे असं. द प्रोग्राम मेमरी स्पेस इज रीड ओन. आता प्रोग्राम मेमरीला आपण काय म्हणतो? रॉम स्पेस म्हणतो. प्रोग्राम मेमरी स्पेस इज कॉल्ड एज रॉम स्पेस. पहिला पॉईंट क्लिअर. द मेमरी स्पेस इज कॉल्ड एज द रॅम स्पेस. द मेमरी स्पेस इज यूज फॉर स्टोरिंग प्रोग्राम्स अँड व्हेरिएबल डेटा. म्हणजे इथं आपण प्रोग्राम स्टोअर करतो आणि आपण डेटा स्टोअर करतो आणि प्रोग्राम रन कुठं होतो? इथं रन होतो, असं आहे. हे बघा, इथं तुम्हाला सिंपल सांगतो. आपण जे प्रोग्राम टाईप करतो ते स्टोअर होतो इथं, आपला डेटा स्टोअर होतो इथं, कारण तर रजिस्टर्स आहेत. तर रजिस्टर्समध्ये आपला डेटा स्टोअर होतो, आपला प्रोग्राम स्टोअर होतो आणि रन कुठं होतो? इथं रन होतो, असं आहे. इथं कधी डेटा स्टोअर होत नाही. तुम्हाला इथं रजिस्टर दिसतोय का कुठं? इथं रजिस्टर नाही आहे बरं का. तर इथं तुमचा फक्त प्रोग्राम रन होईल, पण इथं तुमचा प्रोग्राम स्टोअर होणार आणि तुमचं इन्स्ट्रक्शन स्टोअर असतात. इथं तुमचा प्रोग्राम रन होतो, असं आहे. समजलं आता तुम्हाला डायग्राम? फक्त आता तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला रिटर्नमध्ये लिहायचं आहे. इट इज पॉसिबल टू रीड प्रोग्राम इन्स्ट्रक्शन फ्रॉम दिस स्पेस बट द प्रोसेसर कॅन नॉट राईट डेटा इन टू दिस मेमरी. हां, तर रॉममध्ये आपण राईट करू शकत नाही, ठीक आहे. रॉममध्ये काय करू शकत नाही? राईट करू शकत नाही. आपण कशाबद्दल डिस्कस करतोय? पहिले तिन्ही पॉईंट्स रॉमबद्दल आहेत. पहिले तिन्ही पॉईंट्स कोणाबद्दल आहेत? रॉमबद्दल आहेत. तर रॉम फक्त रीड ओनली असतो. तर रॉम काय करतो? व्हेरिएबल डेटा स्टोअर करतो किंवा प्रोग्राम स्टोअर करतो आणि तो काय करतो? तो बेसिकली it is possible to read program instruction from this space. The processor cannot write. We cannot write here. We can write here, but we cannot write here. All instruction fetches are taken from program memory space.
द डेटा मेमरी स्पेस इज कॉल्ड एज रीड राईट मेमरी स्पेस. रीड राईट म्हणजे काय? रॉम. रीड राईट म्हणजे काय? रॅम. रीड राईट म्हणजे काय असतो तुमचा? रॅम. कन्फ्यूज होऊ नका बरं, काय थोडं कन्फ्युजिंग आहे. इथं बघा द डेटा मेमरी स्पेस. आता डेटा मेमरी स्पेस कोण आहे बघा. आता डेटा मेमरी स्पेस म्हणजे काय? रॅम. So data memory space means we are talking about RAM, random access memory. And when we are talking about program memory, so program memory मध्ये कोण येतो तुमचा? ROM. तर तुमचं सगळं इन्स्ट्रक्शन्स, सगळं डेटा स्टोअर असतो रॅममध्ये आणि तुमचं प्रोग्राम एक्झिक्युशन फक्त होतो तुमचं रॉममध्ये. आपण इथं काही राईट करू शकत नाही, फक्त रीड करू शकतो. पण इथं आपण रीड पण करू शकतो आणि आपण राईट पण करू शकतो, असं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी सगळं काय डायग्रामला फक्त एक्सप्लेन केले. नंतर द प्रोसेसर कॅन रीड फ्रॉम दिस मेमरी स्पेस अँड कॅन राईट इन टू मेमरी स्पेस. रॅमबद्दल बोलतात ते. इट कॅनॉट एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द मेमरी स्पेस. द 8051 इंटरनल रॅम इज इन द मेमरी स्पेस. द 128 बाइट्स ऑफ इंटरनल रॅम प्रोव्हाइड्स जनरल रीड राईट इन्स्ट्रक्शन. हा रॅम काय प्रोव्हाइड करतो? रीड अँड राईट इन्स्ट्रक्शन ऑफ स्टोरेज. सम पार्ट ऑफ दिस इज ऑफ्टन रेफर्ड एज रजिस्टर्स. वाय रजिस्टर्स? बिकॉज वी कॅन स्टोर द डेटा ऑल्सो. समजलं? तर तुम्हाला फक्त हे डायग्राम ड्रॉ करायचे असं व्यवस्थित. हे बघा खूप वेळा विचारलं बोर्ड एक्झाममध्ये. फक्त हे डायग्राम तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करता आला पाहिजे आणि तेच डायग्रामला तुम्हाला फक्त एलॅबरेट करून लिहिता आला पाहिजे असं सेम. आणि काहीच डिफिकल्ट नाही आहे बरं का, काहीच डिफिकल्ट नाही, खूप सिम्पल आहे. 4 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही तुमच्या हाताने लूज करू नका. 4-4 मार्काचे क्वेश्चन्स बरं काय, 4-4 मार्काचे क्वेश्चन तुमच्या बोर्डमध्ये असणारच आहेत. चलो, तर अजून पण त्याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन दिले ते तुम्ही एकदा रीड करू शकता. हां, आता अजून क्वेश्चन काय बघा. असं पण क्वेश्चन येऊ शकतो बरं का. एक्सप्लेन डिटेल अदर मायक्रो कंट्रोलर्स. म्हणजे 8051 फॅमिलीबद्दल विचारतात एक्झाममध्ये, हे पण विचारतात 8051 फॅमिली. आता कोण कोण येतो 8051मध्ये? 8051 फॅमिलीमध्ये कोण कोण येतो हे बघा. मार्च 23 मध्ये विचारले. 8048, 8049, 8051 दिस ऑल आर द फॅमिली ऑफ 8051. कारण त्यांचे सिमिलॅरिटीज आहेत, त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत. समजतंय तुम्हाला? आधी 8048 आला, मग 8048ला थोडं अपग्रेड केलं, त्याचा रॅम वाढवलं असेल, त्याचा रॉम वाढवलं असेल, मग झाला 8049. मग परत त्याचं रॅम रॉम वाढवलं असेल, त्याचं स्टोरेज स्पेस वाढवलं असेल, तर झाला 8051. तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण मायक्रो कंट्रोलरमध्ये इम्प्रूव्हमेंट करत जातोय, म्हणून आपण म्हणतो इट इज अंडर वन फॅमिली. समजते? तर तुम्ही एकदा रीड करा, सिम्पल आहे. त्याच्यात जास्त एक्सप्लेन करायसारखं काही नाही आहे, तुम्हाला फक्त लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. 8052 बद्दल पण दिले. तर 8052 काय? 8051चं एक एक्सपान्शन आहे. म्हणजे 8051ला जर तुम्ही एक्सपांड केलं तर ते बनतं तुमचा 8052. आता 8051पेक्षा इकडे थोडं जास्त मेमरी असेल, थोडं जास्त किलोबाईट्समध्ये रॅम असेल, जास्त किलोबाईट्समध्ये रॉम असेल, तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे एक्झाममध्ये विचारू शकतात. ठीक आहे. चला एक्सप्लेन करतो, तरी एक्सप्लेन करतो. आता हे सगळं सांगितलं तरी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. व्हिडिओ काय आहे, व्हिडिओ थोडं लेंदी होईल, पण मिस करू नका काय. इंटेल्स फर्स्ट मायक्रो कंट्रोलर वॉज 8048. पहिला मायक्रो कंट्रोलर काय होता? इंटेलचा सगळ्यात पहिला मायक्रो कंट्रोलर 8048 होता. द 8048, 8049, 8050 हॅव ऑल आयडेंटिकल आर्किटेक्चर बट ओनली द मेमरी साईज. आपण याला फॅमिली का म्हणतो? कारण यांचं आर्किटेक्चर सेम आहे, फक्त मेमरीजमध्ये डिफरन्स येतो. ठीक आहे. इन एच केस द मेमरी डबल्स. प्रत्येक केसमध्ये मेमरी डबल होतो. इथं जे मेमरी होता ते इथं डबल होईल, इथं जे मेमरी होता ते इथं डबल होईल, इथं जे मेमरी होता ते 8051मध्ये डबल होईल, 8051मध्ये जे मेमरी होता ते 8052मध्ये डबल होईल. समजते? हे फक्त असं डबल होत जाईल. बाकी तुम्ही एकदा वाटलं तर रीड करू शकता. आणि कॉस्ट पण तसं वाढत जाईल. ठीक आहे. आधीचे लो कॉस्ट असतात, नंतर कॉस्ट पण वाढतो, कारण त्याचं मेमरी तसं वाढतोय. चला त्याच्यानंतर हां, इथं कम्पेअर 3 फीचर्स. आता 8051 आणि 8052चे फीचर्स तुम्हाला कम्पेअर करायला सांगितलेत. सो यू नीड टू कम्पेअर द फीचर्स ऑफ 8051 अँड 8052. तर मायक्रो कंट्रोलर 8051 हॅज 4 KB ऑफ रॉम, वेअर एज 52 हॅज 8 KB. म्हणजे इथं 8051मध्ये जे रॅम असेल त्याला डबल करायचं ते 8052मध्ये. आता इथं बघा 8051कडे 128 रॅम आहे, मग इथं त्याचं डबल करा 256 ऑन 256 कुठं असेल? 8052मध्ये असेल. मग 8051मध्ये 16 आहे, मग इकडे काय होणार? 16 बिट इव्हेंट कंट्रोल असणार. ठीक आहे. 8052मध्ये मायक्रो कंट्रोलर 8051 आहे 16 बिट टायमर इव्हेंट, तर इकडं पण 16 बिट टायमर इव्हेंटच आहे. इट इज लेस देन. आता द कॉस्ट ऑफ 8051 इज लेस. ऑफकोर्स द कॉस्ट कमी असणार, त्याचा स्पेस मेमरी स्पेस कमी आहे. पण 8052चा मेमरी स्पेस थोडं जास्त आहे, तर 8052चा कॉस्ट थोडं वाढेल. समजतं सगळ्यांना? 8052 कॅन राईट लार्जर प्रोग्राम देन 5051. ऑफकोर्स, कारण तो त्याचा पुढचा व्हर्जन आहे. असं थोडं कॉमन सेन्स वापरून तुम्ही हे सगळं कॉमन सेन्सवरती क्वेश्चन्स. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन्स फक्त एक राहिले. ॲप्लिकेशन झालं तर आपला हा चॅप्टरचे क्वेश्चन्स कंप्लीट होतात. आता एक्झाममध्ये क्वेश्चन असा पण येऊ शकतो,
गिव्ह द ॲप्लिकेशन्स ऑफ मायक्रो कंट्रोलर. जून 22 मध्ये रिसेंटली विचारले. नाव दे आर आस्किंग ओनली द ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशनमध्ये काय काय होतं बघा. मायक्रो कंट्रोलर इज अ सिंगल चिप मायक्रो कम्प्युटर. मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर काय, मायक्रो कंट्रोलर एक मिनी कम्प्युटर आहे किंवा मायक्रो कम्प्युटर आहे असं सांगू शकतो. दे आर यूज्ड ॲज इंडिपेंडेंट कंट्रोलर्स इन मशीन ऑर स्लेव्ह इन डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग. छोटे छोटे काम करण्यासाठी आपण यांना वापर करतो. स्लेव्ह म्हणजे काय, काम करण्यासाठी, आपण आपलं काम करण्यासाठी यांना वापरतो आपण. दे आर यूज इन मशीन टूल्स, केमिकल प्रोसेस, मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन अँड सोफिस्टिकेटेड गायडन्स कंट्रोल. तर भरपूर मशीन टूल्समध्ये आपण यांना छोट्या छोट्या कामसाठी वापरतो. वॉशिंग मशीन झालं, ओव्हन झालं, ठीक आहे. दे आर यूज इन केमिकल प्रोसेस. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमच्या केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलमध्ये टायट्रेशन केलं असेल बरोबर. ते पिंक कलरचं सोल्युशन आता ना तुम्ही, आता ते टायट्रेशन तुम्ही करता बरोबर. तेच टायट्रेशनचा प्रोसेस आपण एखादा मायक्रो कंट्रोलर पण करू शकतो. पण फक्त आपण त्याला तसं अल्गोरिदम दिलं, तसं आपण त्याला डिझाईन केलं, त्याला इनपुट आउटपुट पोर्ट्स दिले आणि त्याला आपण परफॉर्म करण्यासाठी ते इनपुट आणि आउटपुटचे पोर्ट्स दिले, तर तो आपल्याला टायट्रेशन करून देईल एकदम परफेक्टमध्ये. समजते. तर आहे आपल्याकडे असे मशीन्स आहेत आपल्याकडे, ठीक आहे. मोठे मोठे कंपनीजमध्ये वापरतात तसे मशीन्स, ठीक आहे. मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन. आता तुम्ही मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, आय होप सो एव्हरीबडी माइट हर्ड अबाउट द आर्टिफिशियल हार्ट. ऐकले तुम्ही आर्टिफिशियल हार्ट कधी? आर्टिफिशियल किडनी असतो, आर्टिफिशियल हार्ट असतो. ॲक्च्युली आर्टिफिशियल किडनी, आर्टिफिशियल हार्ट काय, दे आर बेस्ड ऑन मायक्रो कंट्रोलर्स. आपला ह्युमन हार्ट जसं रन होतो तसं मायक्रो कंट्रोलरला आपण प्रोग्राम दिला असतो आणि आपला मायक्रो कंट्रोलर त्या प्रोग्रामला, त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर असतो ना, मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये कोण असतो, मायक्रो प्रोसेसर. त्याला आपण प्रोग्राम देतो आणि तो त्याचं काम परफॉर्म करतो. काय काम परफॉर्म करतो? जसं आपला ह्युमन हार्ट परफॉर्म करतो. ह्युमन हार्ट काय करतो? ब्लडला पंप करतो. तसं आपला मायक्रो प्रोसेसर पण आपलं ह्युमन हार्टसारखं काम करू शकतो, ठीक आहे. तसं आपल्याकडे आर्टिफिशियल किडनीज पण असतात. आता किडनीज काय करतात, तुम्ही 10वीमध्ये शिकला असतात ना रे बायोलॉजीमध्ये, ते किडनीज काय करतात, फिल्ट्रेशन करतात नाही का ब्लडचं. तर आपल्याकडे आर्टिफिशियल किडनीज पण आहेत जे मायक्रो कंट्रोलरवरती रन होतात आणि ते आपण आर्टिफिशियल किडनी ब्लडला प्युरिफाय वगैरे करण्यासाठी वापरू शकतो. समजते. आजच्या डेटमध्ये किडनी ट्रान्सप्लांट पण होतात, हार्ट ट्रान्सप्लांट पण होतात, पण सायमल्टेनियसली टेक्नॉलॉजी पण तेवढं डेव्हलप होत आहे बाय बिकॉज ऑफ मायक्रो कंट्रोलर्स. अशी याची ॲप्लिकेशन. सम ॲप्लिकेशन्स रिक्वायर सिम्पल टायमिंग अँड बिट. आता काही ॲप्लिकेशनमध्ये फक्त टायमिंग असतो, जसं की AC झालं, वॉशिंग मशीन झालं, ओव्हन झालं, यांच्यामध्ये फक्त टायमिंग लागतात. मग टायमिंगसाठी पण आपण मायक्रो कंट्रोलर वापरू शकतो. मेनी लो कॉस्ट प्रोडक्ट्स एज इलेक्ट्रॉनिक टॉईज, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर्स, यांच्या सगळ्यांमध्ये मायक्रो कंट्रोलर असतो, काम छोटा असतो. होम सिक्युरिटी सिस्टम, अ टेप डेक, इंटेलिजंट मल्टीमीटर कॅन ऑल्सो हॅव मायक्रो कंट्रोलर. पर्सनल कम्प्युटर कीबोर्डवरती पण मायक्रो कम्प्युटर असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं. ASCII ला BCD मध्ये कन्वर्ट करायचं काम असतो यांचा, ठीक आहे. चलो. सो